नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय HSC 2024साठी इंग्लिश या विषयामधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे ग्रामर. आणि तुम्हाला माहिती आहे की ग्रामर खूप जास्त वास्ट आहे, पण त्या वास्ट ग्रामरमधून 12थमध्ये अगदी थोडे किंवा थोड्याच टाईपचे प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न कोणते आहेत, कोणते प्रकार आहेत, ते कसे सोडवायचे, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये विथ एक्झाम्पल्स पाहायला मिळणार आहे. आणि जे प्रश्न मी तुम्हाला आज सांगणार आहे तेच प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त एक्झाम्पल बदलू शकतं, पण पॅटर्न तोच असणार आहे. सो तुम्ही त्याच पद्धतीने सॉल्व करणार आहात. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. प्लीज तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि सगळ्यांनी मिळून पहा. सो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ग्रामर हे 12वीला 7 मार्कांसाठी आहे. 7 मार्क, ठीक आहे. म्हणजे आपला पेपर साधारणतः 80 मार्कांचा आहे, त्याच्यामधला 7 मार्कांचा तर फक्त ग्रामरच आहे, ठीक आहे. मग आता हे जे ग्रामर आहे याच्यामध्ये काय काय आहे बघा. आता या ग्रामरमध्ये किंवा ग्रामरचे प्रश्न कुठे कुठे विचारले जातात तर क्वेश्चन नंबर 1 जो आहे टेक्स्चुअल पॅसेज, क्वेश्चन नंबर 1 जो आहे टेक्स्चुअल पॅसेज, तर त्या पॅसेजमधला जो FI क्वेश्चन आहे तर तो असतो लँग्वेज स्टडी. याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन येतात 2 मार्कांसाठी. क्वेश्चन नंबर 1B हा आहे नॉन टेक्स्चुअल ग्रामर. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न येतात 3 मार्कांसाठी. क्वेश्चन नंबर 2A जो की आहे नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा क्वेश्चन, याच्यामध्ये पण FI आहे लँग्वेज स्टडी, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन येतात 2 मार्कांसाठी. सो असं मिळून प्रॉपर ग्रामरवरती आधारित तुम्हाला एकूण 7 प्रश्न पाहायला मिळणार आहेत 7 मार्कांसाठी. सो खूप जास्त वेटेज आहे, त्याच्यामुळे कोणीही स्किप करायचं नाही आहे किंवा कोणीही ह्याला हलक्यात घ्यायचं नाही आहे, ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रश्नालाच डिरेक्टली सुरुवात करूया. कशा प्रकारचे प्रश्न असतात बघा. पहिला प्रश्न आहे किंवा पहिला एक प्रकार आहे प्रश्नाचा, टाईप्स ऑफ सेंटेन्सेसवरती प्रश्न येतात. सगळ्यांना टाईप्स ऑफ सेंटेन्सेस माहिती असतील, माझ्या मागून जरा मला रिपीट करून सांगा. असरेटिव्ह सेंटेन्स असतं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं, इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स असतं आणि एक एक्सक्लामेटरी सेंटेन्स असतं. असर्टिव्ह म्हणजे काय, एक सिम्पल स्टेटमेंट आहे. फॉर एक्झाम्पल, आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. हे स्टेटमेंट कशामध्ये येणार, असर्टिव्हमध्ये. एकदम सिम्पल स्टेटमेंट आहे, काही याच्यामध्ये प्रश्न नाही आहे, इम्पेरेटिव्ह नाही आहे, एक्सक्लामेटरी मार्क वगैरे असं काही नाही आहे. नेक्स्ट आहे इम्पेरेटिव्हमध्ये काय येते, आज्ञा दिली जाते. क्लोज द डोअर ही एक आज्ञा आहे किंवा आदेश आहे, ऑर्डर आहे, त्याला आपण म्हणतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इंटेरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये क्वेश्चन मार्क असतो, हाऊ आर यू, व्हॉट आर यू डुईंग. हे सगळे जे क्वेश्चन मार्कवाले प्रश्न आहेत त्याला आपण म्हणतो इंटेरोगेटिव्ह सेंटेन्सेस, ठीक आहे. किंवा इज दिस गुड, जे पण वर्बल क्वेश्चन असेल, WH क्वेश्चन असेल, कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन जर तुम्हाला त्या प्रश्नाच्या शेवटी त्या स्टेटमेंटच्या शेवटी प्रश्न दिसला किंवा क्वेश्चन मार्क दिसला तर ते येणार इंटेरोगेटिव्हमध्ये. जर त्या सेंटेन्सच्या शेवटी तुम्हाला एक्सक्लामेटरी मार्क पाहायला मिळालं तर तो स्टेटमेंट असणार आहे एक्सक्लामेटरीमध्ये. आता आपल्याकडे या ठिकाणी एक्झाम्पल आहे की आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. पुढे क्वेश्चन मार्क नाही आहे, हे आपलं एक्सक्लामेटरी मार्क पण नाही आहे, म्हणजे अर्थात हे इंटेरोगेटिव्ह नाही आहे आणि एक्सक्लामेटरी पण नाही आहे. मग राहिलं इम्पेरेटिव्ह आणि असर्टिव्ह. या दोघांना कसं आयडेंटिफाय करायचं तर इम्पेरेटिव्ह नेहमी वर्बने सुरू होतं. गो डेअर, गो हिअर, क्लोज द डोअर, ओपन द डोअर, जे काय असेल ते. सो हे नेहमी वर्बने सुरू होतं, ठीक आहे. सो त्याला आपण म्हणणार आहोत इम्पेरेटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे असर्टिव्ह. असर्टिव्ह नेहमी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये असणार आहे, ठीक. आता हे जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याचं एक्सक्लामेटरी करताना तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात आपण हाव किंवा वॉटने करतो. वॉट अ ब्युटिफुल गर्ल शी वॉज, हाव ब्युटिफुल द डे वॉज, असं आपण सेंटेन्सेस जे आहेत त्या ते एक्सक्लामेटरीमध्ये लिहितो आणि शेवटी एक्सक्लामेशन मार्क देतो. सो आता वॉट कधी वापरायचं आणि हाव कधी वापरायचं. जर वाक्यामध्ये अ व्हेरी किंवा व्हेरी असं काहीतरी आलं असेल, म्हणजे अ व्हेरी किंवा व्हेरी असं खूपदा असं काहीतरी आलं असेल ज्याला आपण खूप जास्त ग्लोरीफाय करतो आहे, तर अशा केसमध्ये तुम्हाला वॉट वापरायचं आहे. आणि वाक्य सिम्पल आहे, कुठेही जास्त अ व्हेरी वगैरे असं काही नाही आलं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला हाव वापरायचं आहे. आता याच्यामध्ये कुठेही व्हेरी अ व्हेरी शब्द आला आहे का, नाही आला आहे, म्हणजे अशा वाक्यांना एक्सक्लामेटरी करताना आपण हावने सुरुवात करणार आहोत. हाव लिहिल्यानंतर आता तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्ब सोडून जे काही आहे ते लिहायचं आहे. अर्थात आपण एक्स्ट्रीमली नाही लिहिणार कारण आपण हावचा ऑलरेडी उपयोग करतो आहे. सो एक्स्ट्रीमली हा शब्द तुम्ही स्किप करू शकता. सो आता वर्ब आणि सब्जेक्ट कोण आहे आय, वर्ब काय आहे फेल्ट, हे दोन्ही सोडून जे काही वाक्यामध्ये उरलेलं असेल त्याला आपण काय म्हणतो ऑब्जेक्ट. सो तुम्हाला आता लिहायचं आहे ऑब्जेक्ट किंवा एक्सटेन्शन ऑफ द सेंटेन्स. सो हाव ह्युमिलिएटेड अँड अपसेट, जे काही पूर्ण असेल ऑब्जेक्ट ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आता तुम्हाला लिहायचं आहे तुमचा सब्जेक्ट काय आहे आय.
आता उरलेला वर्ब जो काही असेल तो आय फेल्ट, आणि शेवटी हे द्यायला विसरायचं नाही आहे. सो अशा पद्धतीने हे झालं तुमचा आन्सर. हाऊ ह्युमिलिएटेड अँड अपसेट आय फेल्ट, आणि शेवटी एक्सक्लामेटरी मार्क. सो अशा पद्धतीने तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर लिहिणार आहात. सो आय होप की सगळ्यांनी आन्सर लिहिलं वगैरे असेल. मी तुम्हाला पूर्ण ब्लँक करून ही PDF अपलोड करणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा हे सॉल्व करायचं आहे, ठीक आहे. सो ह्याचे आन्सर्स मी तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड नाही करणार आहे. आन्सर्स मी व्हिडिओमध्ये सांगते. त्याच्यानंतर ही PDF पूर्ण ब्लँक असेल, विदाऊट एनी अनोटेशन्स मी अपलोड करेन टेलिग्रामवरती, आणि मग तुम्हाला त्याची एकदा प्रॅक्टिस करायची आहे, ठीक आहे. डन. आफ्टर दॅट आता नेक्स्ट आहे आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड. आता या ठिकाणी मी खूप आनंदी होते कारण मला IITमध्ये जायला मिळालं. ॲक्च्युली हे ऑथर मेल आहेत. सो मी खूप आनंदी होतो की मला IITमध्ये जायला मिळालं. बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड, पण माझा आनंद खूप कमी काळासाठी टिकणारा होता, ठीक आहे. सो आता इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, रिराईट विथ प्रॉपर यूज ऑफ दो. तुम्हाला दोचा यूज ह्याच्यामध्ये करायचा आहे आणि या सेंटेन्सला पुन्हा एकदा लिहायचं आहे. सो तुम्ही दोचा यूज कधी करू शकता, जेव्हा तुमच्याकडे एक प्रॉपर सेंटेन्स आहे आणि एक छोटीशी कंडिशन आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही दोचा यूज करू शकता. जेव्हा तुम्ही दोचा यूज करणार आहात तेव्हा दो वाक्याच्या सुरुवातीला असलं पाहिजे, म्हणजे वाक्याची सुरुवात दोने झाली पाहिजे, हे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग सुरुवात दोने होते, आधी दो लिहायचं. दो लिहिल्यानंतर जे काय पहिलं पूर्ण वाक्य असेल, आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, हे एक स्वतंत्र वाक्य आहे. याला स्वतःचा असा अर्थ आहे की नाही, म्हणजे मला खूप आनंद झाला जेव्हा मी IITमध्ये गेलो, ठीक आहे, किंवा जेव्हा मला IITमध्ये ॲडमिशन मिळालं. सो हे एक स्वतंत्र वाक्य आहे. सो जे काही स्वतंत्र वाक्य असेल ते दो नंतर लिहायचं. सो दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. आय होप की माझं हँडरायटिंग समजतं आहे. आता बघा, आता जेव्हा आपण एवढं वाक्य लिहिलं, दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. आता जर आपण दोचं स्पेलिंग चुकलं आहे काय, मी टफ लिहिलं आहे ते, सॉरी. ओके, सो THO, हां. सो दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. आता हे वाक्य एक स्वतंत्र वाक्य वाटतंय का, नाही. दो लावल्यामुळे हे वाक्य आता एक पूर्ण वाक्य वाटत नाही आहे, ठीक आहे. सो आता मग उरलेलं वाक्य काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आता उरलेलं वाक्य लिहिताना बट नाही लिहायचं आहे, कारण बटला काढूनच आपण काय यूज करतोय, दो यूज करतोय, ठीक आहे. सो दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. आता पुढे जसं वाक्य आहे तसं सेम कंटिन्यू करायचं, बटला काढून. माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड, SHORTLIVED आणि फुल स्टॉप, ठीक आहे. दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड, हे झालं तुमचं आन्सर. आणि या फॉर्ममध्ये तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. बटच्या ऐवजी आपण दो वापरतोय, पण बट दोन वाक्यांच्या मध्ये येतं, दो मात्र वाक्याच्या सुरुवातीला येतं, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. आता ते दो सांगितले, कधी कधी तुम्हाला अजून कोणतंही कंजक्शन दिलं जाऊ शकतं जॉईन करण्यासाठी, ते तुम्हाला त्या पद्धतीने जॉईन करावं लागेल, ठीक आहे. आय होप तुम्ही आन्सर वगैरे लिहिलं असेल. मी आता इरेज करते. नेक्स्ट क्वेश्चन असतो तो म्हणजे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईसचा. हा क्वेश्चन हमखास एक्झाममध्ये विचारलाच जातो आणि मी सगळे क्वेश्चनचे टाईप्स कवर करते. सो प्लीज कोणीही व्हिडिओमध्ये आधी स्किप नाही करायचं आहे, नीट आणि क्लिअरली पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, ठीक आहे. सो आता क्वेश्चन काय आहे, तुम्हाला पॅसिव्ह फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. क्वेश्चन असा आहे, बोथ द पार्टनर्स हॅव साईन धिस ॲग्रीमेंट इन हेस्ट. सो दोन्ही पण पार्टनर्सने ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे. आता तुम्हाला याला कन्वर्ट करायचं आहे पॅसिव्ह फॉर्ममध्ये. आता हे वाक्य ऑलरेडी ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. पॅसिव्ह फॉर्ममध्ये करताना वाक्याचा क्रम बदलायचा आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट लिहितो. आता हे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये आहे, राईट. पण आता जेव्हा आपण हे पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करणार आहोत तेव्हा आपल्याला आधी ऑब्जेक्ट लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण उरलेलं जे काही वर्ब असेल ते, आणि मग बाय, इथे मी फॉर्म लिहिते. ऑब्जेक्ट लिहायचा आहे प्लस वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट लिहायचा आहे, ठीक आहे. सो आता आपल्याला पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करताना हा फॉर्मॅट वापरायचा आहे. आता ऑब्जेक्ट काय आहे ते ॲग्रीमेंट, ठीक आहे. धिस ॲग्रीमेंट सुरुवात कशाने करायची, धिस ॲग्रीमेंटने, धिस ॲग्रीमेंट. आता धिस ॲग्रीमेंट नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला, वर्ब काय आहे, साइंड हे वर्ब आहे. टेन्स कोणता आहे, हॅववाला टेन्स आहे, म्हणजे परफेक्ट टेन्स आहे. जेव्हा कधी परफेक्ट टेन्स असेल तेव्हा तुम्हाला आन्सरमध्ये सुद्धा परफेक्ट टेन्सच वापरायचा आहे. मग आता इथे कसं होईल, धिस ॲग्रीमेंट, आता धिस ॲग्रीमेंट आहे तर इथे हॅव येईल का, नाही, हॅज येईल ना, एकच ॲग्रीमेंट आहे. सो थर्ड पर्सन सिंग्युलर, धिस ॲग्रीमेंट हॅज बीन घ्यायचं इथे, आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही वर्ब असेल ते कुठल्या फॉर्ममध्ये, परफेक्ट फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. परफेक्ट फॉर्ममध्ये साइंडच येणार आहे. सो धिस ॲग्रीमेंट हॅज बीन साइंड. त्याच्यानंतर जे काही उरलेलं तुमच्याकडे असेल ते सगळं
इन हेस्ट बाय आणि बाय आणि सबसेट. आता सबसेट काय आहे? बोथ द पार्टनर्स. सो बाय बोथ द पार्टनर्स. बाय बोथ द पार्टनर्स. सो इन दिस वे आपण याचा आन्सर लिहिणार आहोत. आय नो की अक्षर खूप जास्त घाण आहे, बट माझ्याकडे दुसरा काहीच इश्यू नाही, म्हणजे सोल्युशन नाही आहे, कारण स्क्रीनवरती लिहिताच येत नाही आहे. सो दिस ॲग्रीमेंट हॅज बीन साईन्ड इन हेस्ट बाय बोथ दी पार्टनर्स. हे झालं तुमचं याचा आन्सर. सो जेव्हा कधी आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्जन करायचं असेल, तेव्हा ॲक्टिव्ह व्हॉईससाठी आपण सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा सिम्पल फॉर्म ठेवतो. पण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्ट करताना ऑब्जेक्ट प्लस वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता या वर्बमध्ये डिपेंडिंग अपॉन की टेन्स कुठला आहे किंवा टेन्स कुठला आहे त्यानुसार आपण बी, बीन, बिंग हे रूपं वापरतो. ठीक आहे. आता इथे एकदम परफेक्ट टेन्स होतं, सो त्यासाठी आपण हे रूप वापरलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. आय होप सगळ्यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच. हे बघा, मी कार्टून पण गोळा केलेले आहे डिरेक्ट इनडिरेक्टसाठी. तर त्या डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीचमध्ये काय होतं नक्की. सो जेव्हा एखादा फर्स्ट पर्सन आहे, सपोज ए, आणि सेकंड पर्सन आहे बी. फर्स्ट पर्सन जेव्हा सेकंड पर्सनला डिरेक्टली काहीतरी सांगतोय, म्हणजे याच्या आधीमध्ये कोणी नाही आहे किंवा याच्यानंतरही कोणी नाही आहे, हे दोघं आपापसातच बोलत आहेत आणि एकमेकांबद्दलच बोलत आहेत, तेव्हा त्याला आपण डिरेक्ट म्हणतो. ठीक आहे. पण हेच जेव्हा फर्स्ट पर्सनने सेकंड पर्सनला सांगितलं, सेकंड पर्सनने थर्ड पर्सनला सांगितलं, मग हा काय म्हणणार की मला एने असं असं सांगितलं. ठीक आहे. बी काय म्हणणार सीला की मला एने असं असं सांगितलं. तर अशा केसमध्ये आपण याला म्हणतो इनडिरेक्ट स्पीच. डिरेक्ट स्पीच म्हणजे काय? एने डिरेक्टली बीला सांगितलं की बाबा हां असं असं झालेलं आहे, एने डिरेक्टली बीला सांगितलं. पण जेव्हा बी सीला सांगतोय की मला एने असं असं सांगितलं, तेव्हा त्याला आपण म्हणतोय इनडिरेक्ट स्पीच. ओके. हे तुम्हाला नाही कळलं तरी पण चालेल, कळलं तर बेस्ट आहे. आता आपण डिरेक्टली सॉल्युशन बघूया की नेमकं हे आपण कसं सॉल्व करणार आहोत. तर आता याच्यामध्ये बघा, आपल्याकडे क्वेश्चन काय आहे? आय आस्क्ड माय सिस्टर. मी माझ्या सिस्टरला विचारलं, व्हॉट कॅन आय डू फॉर यू इन दिस मॅटर. मी या मॅटरमध्ये तुझ्यासाठी काय करू शकतो. तर ह्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? इनडिरेक्ट स्पीचमध्ये. आता इथे मी आणि सिस्टर दोनच पर्सन आहे. ठीक आहे. म्हणजे हे डिरेक्ट स्पीचमध्ये आहे. याला मला कन्वर्ट करायचं आहे इनडिरेक्ट स्पीचमध्ये. मग आता कसं करायचं? आय आस्क्ड माय सिस्टर. मी माझ्या सिस्टरला विचारलं. काय विचारलं? तर दॅट. आय आस्क्ड माय सिस्टर दॅट व्हॉट I could do for her. What I could do for her in thisचं काय होईल? दॅट होईल मॅटर. आता तुम्ही दॅट घेतलं तरी पण चालेल, नाही घेतलं तरी पण चालेल, तुमच्यावरती आहे. ठीक आहे. घेतलं तरी पण वाक्य बरोबर आहे, नाही घेतलं तरी पण वाक्य बरोबर आहे. आय आस्क्ड माय सिस्टर व्हॉट आय कुड डू फॉर हर. आता आपण यू नाही म्हणणार, हर म्हणणार, कारण आपण तिसऱ्या पर्सनला सांगतोय की मी माझ्या सिस्टरला असं असं विचारलं. ठीक आहे. सो व्हॉट आय कॅन डू फॉर हर इन धिस मॅटर, नाही दॅट मॅटर, कारण तो मॅटर आता जवळ नाही राहिला, तो त्या सिस्टरचा मॅटर आहे ना, आपण थर्ड पर्सनला काहीतरी सांगतोय. सो इन दॅट मॅटर. ओके. आणि शेवटी फुल स्टॉप. आय आस्क्ड माय सिस्टर दॅट ऑर आय आस्क्ड माय सिस्टर व्हॉट आय कुड डू फॉर हर. आता इथे कॅनचं पण काय होणार? पास्टमध्ये कुड होणार. ठीक आहे. सो हे काही चेंजेस तुम्हाला करायचे आहेत. अगेन तुम्हाला जर प्रॉपर इनडिरेक्ट स्पीचवरचा व्हिडिओ हवा असेल सगळे रूल्स सहित, तर तो मी अपलोड केला आहे. तुम्ही ते रूल्स वगैरे सगळं पाहू शकता. आता आपण इथे फक्त एक एक्झाम्पल घेऊन पाहतोय. सो अगेन पुन्हा एकदा सांगते, हे कुठलेही, ॲक्च्युली हा उलटा झाला असा पाहिजे होता, पण हे कुठलेही इन्व्हर्टेड कॉमाज असले कुठलेही कॉमाज तुम्हाला आता यूज नाही करायचे आहेत. इवन क्वेश्चन मार्क पण रिमूव्ह झाला. ठीक आहे. कारण व्हॉट कॅन आयला क्वेश्चन मार्क असतो, व्हॉट आय कॅनला नसतो. ओके. सो अशा पद्धतीने हे सगळे जे हे आहेत, काय म्हणतो आपण याला, काय म्हणतो आपण याला, सो हे सगळे जे काही तुम्ही आहेत ते सगळे चिन्ह जे आहेत विरामचिन्ह, ते सगळे तुम्हाला काढायचे आहेत. आणि ही सगळी विरामचिन्ह काढल्यानंतर जे काही शिल्लक राहणार आहे ते तुमचं वाक्य असणार आहे, त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे इनडिरेक्टमध्ये. इनडिरेक्टमध्ये हे कुठलेच तुम्हाला विरामचिन्ह द्यायचे नाहीत. ओके. ठीक आहे. सो आय आस्क्ड माय सिस्टर व्हॉट आय कुड डू फॉर हर इन दॅट मॅटर. हे झालं तुमचं प्रॉपर आन्सर. फुल स्टॉप मात्र द्यायला विसरायचं नाही आहे. हे एक तुम्हाला विरामचिन्ह यूज करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट बघतोय यूज ऑफ नो सूनर दॅन. आता नो सूनर दॅनमध्ये वाक्याच्या सुरुवातीला आपण नो सूनरचा यूज करतो, मध्ये वाक्य असतं, त्याच्यानंतर आपण दॅन यूज करतो आणि मग उरलेलं वाक्य. तर असा हा फॉर्मॅट आहे. ठीक आहे. वाक्याच्या सुरुवातीला नो सूनर, मध्ये पहिलं वाक्य दॅन लिहायचं आणि मग दुसरं वाक्य. आता बघा आपलं वाक्य काय आहे? ॲज सून ॲज ही लेफ्ट द हाऊस ही मेट विथ अन ॲक्सिडंट. म्हणजे पहिलं वाक्य आहे ॲज सून ॲज ही लेफ्ट द हाऊस, म्हणजे जसं त्याने घर सोडलं तसं त्याचा ॲक्सिडेंट झाला. सो ही
मेट विथ अन ॲक्सिडेंट हे झालं आपलं सेकंड सेंटेन्स, हे झालं आपलं पहिलं सेंटेन्स. आता ॲज सून ॲज तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे, कारण ज्याप्रमाणे आपण नो सूनर दॅन वापरतो तोच अर्थ आहे ॲज सून ॲजचा. सो दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आपण नाही वापरू शकत. सो त्याच्यामुळे ॲज सून ॲज तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. मग तुम्हाला मिळेल तुमचं पहिलं वाक्य, ते म्हणजे ही लेफ्ट द हाऊस, आणि मग मिळेल दुसरं वाक्य, ते म्हणजे ही मेट विथ अन ॲक्सिडेंट. आता मी काय सांगितलं, पहिल्या वाक्याच्या आधी लावायचं नो सूनर. सो वाक्याची सुरुवात होणार नो सूनर, त्याच्यानंतर पहिलं वाक्य जे आहे तर ते लिहायचं. आता इथे तुम्हाला टेन्स कुठला पाहायला मिळतो आहे, ही लेफ्ट, म्हणजे त्याने घर सोडलं. सो लेफ्ट म्हणजे काय, पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डीडचं यूज करायचं आहे. सो सुरुवात कशी करायची आहे, नो सूनर, नो सूनर नंतर काय लिहायचं आहे, टेन्स कुठला आहे, पास्ट टेन्स आहे. सो तुम्हाला लिहायचं आहे डीड. प्रेझेंट असतं तर आपण डज वगैरे लिहिलं असतं, बट या ठिकाणी पास्ट टेन्स आहे, सो डीड लिहायचं आहे. त्याच्यानंतर पहिलं वाक्य आहे तसं. आता मला एक सांगा, जर मी लेफ्टचा पास्ट टेन्स ओळखून इथे डीड लिहिलं असेल तर पुन्हा एकदा मी नो सूनर डीड ही लेफ्ट लिहिणार का, नाही. ऑलरेडी आपण डीड लिहिलं आहे की नाही, आणि डीडसोबत नेहमी कधी पण वाक्यामध्ये डीड जर आपण वापरलं तर डीडसोबत जो काही वर्ब येईल तो प्रेझेंट टेन्समध्ये यूज करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, डीड शी ईट फूड म्हणजेच काय, आपण डीड शी एट फूड असं नाही म्हणत, डीड शी ईट फूड म्हणजे तिने जेवण खाल्लं का, ओके. सो असं आपण विचारतो, राईट. सो अशा पद्धतीने नो सूनर डीड जर आपण वापरतो टेन्स ओळखून, तर ही लेफ्ट लिहू का, आता नाही, तर ही काय होणार आहे आता लिव्ह, LAVE. सो ही लिव्ह, त्याच्यानंतर काय आहे, काय लिव्ह केलं, द हाऊस, ही लिव्ह द हाऊस. आता पहिलं वाक्य संपलं, ठीक आहे, हे पहिलं वाक्य संपलं, मग काय वापरायचं, दॅन. पहिलं वाक्य संपल्यानंतर दॅन. आता ऑलरेडी आपण ही लिहिलेलं आहे, सो पुन्हा एकदा ही लिहायची गरज नाही आहे, किंवा लिहिलं तरी पण चालेल, नो इश्यूज. दॅन ही, त्याच्यानंतर परत एकदा बघा या ठिकाणी मेट आहे. आता तुम्ही इथे डीड ही न लिहिता डिरेक्टली ही मेट लिहिलं तरी पण चालेल. दॅन ही मेट विथ अन ॲक्सिडेंट आहे असं, ठीक आहे. नो सूनर डीड ही लिव्ह द हाऊस म्हणजे त्याने घर सोडताच त्याचा ॲक्सिडेंट झाला, ठीक आहे. म्हणजे त्याने जसं घर सोडलं तसं त्याचा ॲक्सिडेंट झाला असं याचा अर्थ होतो. सो नो सूनर डीड ही लिव्ह, आता इथे कोणीही लेफ्ट लिहायचं नाही आहे, नाही तर मार्क्स जाणार. जर तुम्ही ऑलरेडी आधी डीड घेतलं आहे तर इट मीन्स की तुम्ही पास्ट टेन्समध्येच आहात, सो त्याच्यामुळे ही नंतर लिव्हच आलं पाहिजे. नो सूनर डीड ही लिव्ह दी हाऊस दॅन ही मेट विथ अन ॲक्सिडेंट आणि फुल स्टॉप. सो इन धिस वे तुमचं हे वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही असं सॉल्व करणार आहात. ॲज सून ॲजला रिमूव्ह करायचं, याच्याऐवजी सुरुवात नो सूनरने करायची. पहिलं वाक्य लिहायचं ॲज पर द टेन्स, त्याच्यानंतर दॅन लिहायचं आणि दुसरं वाक्य लिहायचं आहे असं, ठीक आहे. इथे नो ॲज सून ॲजच्या ऐवजी ॲज वेल ॲज वगैरे काही पण दिलं जाऊ शकतं. त्या सगळ्याच केसमध्ये सुरुवात नो सूनरने करायची आहे, मध्ये पहिलं वाक्य, त्याच्यानंतर दॅन आणि मग उरलेलं वाक्य लिहायचं आहे, ठीक आहे. डन. आता आपण येणार आहोत नेक्स्टकडे. नेक्स्ट आहे ते म्हणजे टेन्सेस. आता टेन्सवरती कसे क्वेश्चन्स येतात, तर एकतर टेन्स आयडेंटिफाय करा, वाक्य दिलं असेल आणि त्या वाक्यामधला टेन्स आयडेंटिफाय करा, किंवा ज्या वाक्यामध्ये ज्या टेन्समध्ये ते वाक्य दिलं आहे ते टेन्स बदलून लिहा. सो चेंज द टेन्स असे पण क्वेश्चन्स विचारले जातात. सो आता आपण दोन्ही फॉर्म्स पाहणार आहोत. पहिलं तर तुमच्याकडे एक वाक्य आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज एनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन द कंट्री. सो हे जे वाक्य आहे हे तुम्हाला आधी तर टेन्स ओळखा, काय टेन्स आहे याचा. इथे काय काय वापरले बघा, इज वापरलेलं आहे, इज आर एम इज आर जर वापरलं असेल तर हा टेन्स शक्यतो कंटिन्युअसमध्ये जातो. कशामध्ये जातो, कंटिन्युअसमध्ये. कुठलं कंटिन्युअस आहे, इज एम आर, तर हे कंटिन्युअस आहे ते म्हणजे प्रेझेंट. सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला इज एम आर अलॉंग विथ वर्ब प्लस ING फॉर्म पाहायला मिळतं, ठीक आहे. सो इज एम आर हा प्रेझेंट टेन्स आहे आणि याच्यासोबत जे काही वर्ब आपण लिहू ते ING फॉर्ममध्ये असतं. सो हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. सो टेन्स आपण आयडेंटिफाय केला, कुठला टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो हे लिहिण्यासाठी पण तुम्हाला एका मार्कासाठी येऊ शकतं. सो टेन्स आयडेंटिफाय करा असा क्वेश्चन येतो, किंवा अजून एक क्वेश्चन येतो, याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट हे कुठल्या तरी दुसऱ्या टेन्समध्ये कन्वर्ट करा असा क्वेश्चन असतो. आता स्टेटमेंट तेच घेतलेलं आहे, मी बदललं नाही आहे. आपण आयडेंटिफाय पण तेच केलं आणि आता आपण त्याचंच कन्वर्ट करणार आहोत. कशामध्ये कन्वर्ट करणार आहोत, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. सो जेव्हा तुम्हाला सांगितलेलं आहे की टेन्स कन्वर्ट करा, तर अशा केसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा गिवन सेंटेन्सचं टेन्स काय आहे ते ओळखायचं. ते आपण ऑलरेडी केलेलं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सेंटेन्स आहे. आता या सेंटेन्सला तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. परफेक्टचे रूल्स काय आहेत की आपलं जे वर्ब आहे तर ते थर्ड फॉर्ममध्ये आलं पाहिजे, हा त्याचा रूल आहे. सोबतच त्या वर्बच्या आधी आपण हॅज
किंवा हॅवचा यूज करतो प्रेझेंट असल्यामुळे. पास्ट परफेक्ट असलं असतं तर आपण हॅडचा यूज केला असतं. ठीक आहे. सो आता इथे इज एनकरेजिंग ही ओळख आहे की हे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आहे. मग इज एनकरेजिंगच्या ऐवजी आपल्याला हॅड हॅवचं यूज करायचं आहे आणि वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. बाकी सगळं सेम राहणार. सो बाकी सगळं सेमच राहणार आहे. तर मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आहे आता इज येईल का नाही. इजच्या ऐवजी काय येणार आहे, हॅव येईल की हॅज येईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक सिंग्युलर बॉडी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी येणार आहे हॅज. ठीक आहे. गव्हर्नमेंट्स ऑफ नेशन वगैरे असं काय असतं तर मग आपण हॅव घेतलं असतं. एनकरेजिंग हे काय दाखवतं, कंटिन्युअस टेन्स. हा कंटिन्युअस आहे का नाही, आपल्याला काय करायचं आहे, परफेक्ट करायचं आहे. म्हणजे आपल्याला वर्बचं काय घ्यायचं आहे, थर्ड फॉर्म. सो एनकरेज्ड येणार इथे थर्ड फॉर्म. एनकरेज, एनकरेज्ड, एनकरेज्ड. ठीक आहे. आणि मग उरलेलं स्टेटमेंट आहे असं, एनकरेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री, COUNTRY. ठीक आहे. सो या फॉर्ममध्ये तुम्हाला स्टेटमेंटला कन्वर्ट करायचं आहे. ज्या कुठल्या टेन्समध्ये दिलं असेल ते टेन्स आधी ओळखा, ते टेन्स कशामुळे आहे ते ओळखा. मग ज्या टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे त्या टेन्सच्या स्वतःचे असे काही रूल्स आहेत का ते यूज करून तुम्हाला या सेंटेन्सला रिक्वायर्ड टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री, हे झालं आपला ॲक्च्युअल आन्सर. डन. इरेज करू. ओके, आय एम इरेजिंग दिस. मी स्क्रीनशॉट काढून ठेवते याचा. इफ यू वॉन्ट मी तुम्हाला परत शेअर करेन, पण मी तुम्हाला हे आन्सर्स नाही सेंड करणार आहे. तुम्हाला आता हे स्वतःला प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑक्झिलरी वर्ब्स. आता तुम्हाला या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब्स वापरायचे आहेत. ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय तर मे, माईट, शूड, मस्ट, हे एक्सेट्रा, हे सगळे जे आहेत त्याला आपण म्हणतो ऑक्झिलरी वर्ब्स. आता ऑक्झिलरी वर्ब्समध्ये प्रकार आहेत. ऑक्झिलरी वर्ब्स ऑफ अनसर्टॅनिटी, ऑक्झिलरी वर्ब्स ऑफ कंपल्शन, ऑक्झिलरी वर्ब्स ऑफ अनप्रेडिक्शन, असं त्याचे काय आहेत, प्रकार आहेत. मग आता इथे यांनी काय सांगितलेलं आहे, कॅन पण येतं याच्यामध्ये, हां कॅन पण येतं. सो बेसिकली आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एक स्टेटमेंट आहे, एक सेंटेन्स आहे. काय म्हणतं आहे की धिस मे मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन्स किंवा एनी कॉम्प्लिकेशन. सो त्याने ते मे वापरले. मे म्हणजे काय, काहीतरी पॉसिबिलिटी यूज केलेली आहे. मे म्हणजे काय, पॉसिबिलिटी म्हणजे काय की या कॉम्प्लिकेशनसोबत डील करणं आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकतं. ठीक आहे. कोणत्याही कॉम्प्लिकेशनसोबत डील करणं आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकतं, ही एक पॉसिबिलिटी त्यांनी या वाक्यामधून सांगितलेली आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की हे ऑक्झिलरी वर्ब या वाक्यामध्ये कोणतं ऑक्झिलरी वर्ब आहे ते ओळखायचं आहे. आपण ओळखलं की ती मे आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला अनसर्टॅनिटी, ऑक्झिलरी ऑफ अनसर्टॅनिटी यूज करायचं आहे. अनसर्टॅनिटी म्हणजे काय की ऑक्झिलरी ऑफ सर्टॅनिटी, सर्टॅनिटी म्हणजे काय, आपण कन्फर्म आहोत एखाद्या गोष्टीबद्दल की हे असं होणारच आहे. इथे आपण पॉसिबिलिटी व्यक्त केली आणि सर्टॅनिटीमध्ये आपण कन्फर्म सांगतो एखाद्या गोष्टीबद्दल की हे असं होऊ शकतं. मग सर्टॅनिटी दाखवणारे कोणते आहेत वर्ब्स, कॅन वर्ब आहे. ज्याप्रमाणे मे पॉसिबिलिटी दाखवतं त्याप्रमाणे कॅन सर्टॅनिटी दाखवतं. त्याबरोबर शूड जे आहे तर ते ॲडवाईस दाखवतं. मस्ट जे आहे तर ते कंपल्शन दाखवतं. ठीक आहे. सो हे ऑलरेडी डिसायडेड आहेत आणि ते त्या गोष्टीसाठीच आपण वापरतो. सो आता यांनी काय सांगितले, सर्टॅनिटी पॉसिबिलिटीसोबतच अनसर्टॅनिटी पण आपण मेसाठीच वापरतो. सो आता सर्टॅनिटीसाठी घ्यायचं आहे कॅन. सो याच्यामध्ये काहीच करायचं नसतं, फक्त जे कुठलं ऑक्झिलरी वर्ब तुम्ही नवीन घालणार आहात ते जुन्याच्या ठिकाणी फक्त ठेवायचं आणि बाकी वाक्य आहे असं लिहायचं. काहीच आपण याच्यामध्ये चेंजेस करत नाही. दिस कॅन मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन्स आहे असं लिहायचं आहे. काहीच बदल नाही करायचं, फक्त मेच्या ऐवजी कॅन टाकायचं किंवा इतर जो कुठला वर्ब तुम्हाला सांगितला असेल तो तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे पण समजलेलं आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट याच्याकडे. नेक्स्ट आता आपला क्वेश्चन आहे यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो. अगेन ज्याप्रमाणे आपण नो सूनर दॅन वापरलं होतं त्याचप्रमाणे हे आहे. थोडेसे बदल आहेत. थोडासा बदल असा आहे की नॉट ओनली आपण पहिला जो आपला ऑब्जेक्ट आहे त्याच्या आधी वापरतो आणि त्याच्यानंतर आपण बट ऑल्सो वापरतो आणि बट ऑल्सो नंतर आपण दुसरा ऑब्जेक्ट वापरतो. नॉट ओनली आणि बट ऑल्सोमध्ये हे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते आपण सेपरेट केलेले, ते ऑलरेडी सेपरेट केलेले असतात अँडने. म्हणजे काही वाक्य आपण आधी वाचूया मग तुम्हाला समजेल की ऑर्डिनरी टॉयज हेल्प इन चाइल्ड्स सायकोलॉजिकल अँड फिजिकल डेव्हलपमेंट. आता अँड कुठे आले असे प्रश्न सॉल्व करताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय शोधायचं तर अँड कुठे आले वाक्यात हे शोधायचं. कुठे आले अँड, इथे आले. सो अँडचं पहिलं जे असणार आहे ते आपलं ऑब्जेक्ट आहे आणि अँडच्या नंतरचं ऑब्जेक्ट हे आपला दुसरा ऑब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. सो पहिल्या ऑब्जेक्टच्या आधी वापरायचं नॉट ओनली, त्याच्यानंतर मध्ये लिहायचा तो ऑब्जेक्ट, मग वापरायचं बट ऑल्सो आणि लिहायचं दुसरं ऑब्जेक्ट. झालं तुमचं आन्सर.
पुन्हा एकदा सांगते, पहिल्या ऑब्जेक्टच्या आधी लिहायचं नॉट ओन्ली, म्हणजे नॉट ओन्ली सायकोलॉजिकल, त्याच्यानंतर लिहायचं बट ऑल्सो आणि मग उरलेलं स्टेटमेंट ते म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट. पुन्हा एकदा आता आपण लिहून बघूया. बाकी हे जे काही इनिशियल वाक्य असेल पहिल्या ऑब्जेक्टच्या आधीचं, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही आहे, ते आहे असं उतरवायचं. काय उतरवायचं आहे? ऑर्डिनरी टॉयज, TO, अरे काय झालं पेनला आमच्या, टॉयज हेल्प इन द चाइल्ड्स. आता इथे यायचं घ्यायचं नॉट ओन्ली, पहिल्या ऑब्जेक्टच्या आधी वापरायचं नॉट ओन्ली सायकोलॉजिकल, अँडला काढून टाकायचं, अँड घ्यायचंच नाही आहे. अँडच्या नंतर आलं पाहिजे बट ऑल्सो, त्याच्यानंतर दुसरा ऑब्जेक्ट तो म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट. पूर्ण लिहायचे हा शब्द आणि मग फुल स्टॉप. ठीक आहे, एवढंच तुम्हाला करायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल आन्सर लिहिल्यानंतर तर एक पेन्सिलने एकदम बारीक लाईन नॉट ओन्ली आणि बट ऑल्सोच्या खाली अंडरलाईन करा. याचा अर्थ तुम्ही नॉट ओन्ली बट ऑल्सो वाक्यामध्ये वापरलेला आहे. ठीक आहे, सो हे येणार आहे तुमचा आन्सर. ऑर्डिनरी टॉयज हेल्प इन चाइल्ड्स नॉट ओन्ली सायकोलॉजिकल बट ऑल्सो फिजिकल डेव्हलपमेंट. डन. सो इन धिस वे तुम्ही हे आन्सर लिहिणार आहात. नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरताना पहिल्या ऑब्जेक्टच्या आधी नॉट ओन्ली, मग ते ऑब्जेक्ट, मग बट ऑल्सो आणि मग दुसरं ऑब्जेक्ट लिहायचं. याच्या आधीचं नंतरचं जे काही वाक्य असेल ते सेम येणार, त्याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. फक्त ऑब्जेक्टनुसार ऑब्जेक्टच्या मध्ये मात्र बट ऑल्सो आणि नॉट ओन्ली येणार आहे. डन. आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे यूज ऑफ नो सूनर दॅन. आता तुम्हाला नो सूनर दॅन या शब्दांचा यूज करायचा आहे तुमच्या वाक्यामध्ये. सो आता काय म्हणणं आहे बघा. व्हेन द टॉवर टम्बल्स ही लर्न्स अप्रोच द टास्क इन अ डिफरंट वे. जेव्हा ते टॉवर हललं तेव्हा त्याने नवीन टास्कला एका डिफरंट वेने अप्रोच केलं. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲज सून ॲजचा यूज करायचा आहे. ॲज सून ॲज आपण नेहमी वाक्याच्या सुरुवातीला लिहितो. इथे पण आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. लेट मी शो यू. कुठे गेलं रे एक्झाम्पल? ॲज सून ॲज, इथे पण आपण एक्झाम्पल घेतलं आहे बघा. सो ॲज सून ॲज ॲक्च्युली हे एक्झाम्पल नो सूनर दॅनचं आहे. पण कधी पण जेव्हा तुम्ही ॲज सून ॲज वापरणार आहात तेव्हा ते नेहमी वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं असतं, आधेमध्ये कुठेही वापरायचं नाही. सो आता आपल्याकडे इथे एक एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये आपण बघूया. सो वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरायचं आहे, त्याच्यामुळे जसं वाक्य येईल तसं आधी ॲज सून ॲज लिहून घ्यायचं. ठीक आहे, बाकी आपण वाक्यामध्ये नंतर बदल करूया. आधी सुरुवात तर ॲज सून ॲजने करायचं आहे. आता ॲज सून ॲज घेतल्यानंतर व्हेनची गरज नाही आहे. म्हणजे व्हेन जेव्हा आपण घेतो तेव्हा अर्थ काय होते, जसं ते टॉवेल टम्बेल होईल तेव्हा त्याने ते नवीन अप्रोचने टास्क सॉल्व करायला शिकला तो. ठीक आहे, पण इथे आपण ॲज सून ॲज घेतो आहे तेव्हा म्हणजे जसं टॉवर टम्बेल होईल तसं त्याने नवीन अप्रोचने टास्क करायला घेतलं. ठीक आहे, सो व्हेनचाच अर्थ ॲज सून ॲज होते, म्हणजे दोघांचाही अर्थ ऑलमोस्ट सेम आहे. त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा ॲज सून ॲज नंतर व्हेन वगैरे घेणार नाही आहात. ठीक आहे, तर सुरुवात कशी झाली पाहिजे, ॲज सून ॲज. आता व्हेनला कॅन्सल करायचं. त्याच्यानंतरचं वाक्य काय आहे, द टॉवर TOWER टम्बल्स, त्याच्यानंतर कॉमा आहे असं द्यायचं, कारण आपण दोन वाक्यांना कुठेही जोडत नाही आहे. ॲज असं नाही करायचं नो सूनर दॅनप्रमाणे, नो सूनर आधी मग वाक्य मग दॅन आणि मग वाक्य, असं नाही आहे हे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही असं नाही करू शकत की ॲज सून आधी मग वाक्य मग ॲज आणि मग वाक्य, असं नाही करायचं आहे. ॲज सून ॲज हे पूर्ण एकच ग्रुप आहे, त्याला एकत्रच लिहायचं. ॲज सून ॲज द टॉवेल टम्बल्स, त्याच्यानंतर तुम्ही जसं पुढचं वाक्य आहे ते म्हणजे ही लर्न्स ॲप्रोच द टास्क इन अ डिफरंट वे, ते आहे असं लिहू शकता. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे नवीन असं काहीच नाही आहे, फक्त ॲज सून ॲज सुरुवातीला लिहायचं. ॲज सून ॲजच्या अर्थाचं म्हणजे व्हेन वगैरे असे काही जे शब्द असतील ते काढून टाकायचे आणि वाक्य ज्याप्रमाणे प्रश्नात दिले त्याप्रमाणे लिहायचं. काहीही डिफिकल्ट नाही आहे आणि तुम्हाला 1 मार्क मिळणार. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न पण येतील की कंपाऊंड सेंटेन्समध्ये कन्वर्ट करा, सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करा, असे पण प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. सो त्याचीही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आता या ठिकाणी काय प्रश्न दिला आहे की तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं आहे, हिअरिंग द साऊंड ऑफ म्युझिक दिलीप हॅन ॲन आयडिया. म्हणजे ते म्युझिकचं साऊंड ऐकून दिलीपच्या मनामध्ये एक आयडिया आली, असं ह्याचा अर्थ होतो. ठीक आहे, सो आता तुम्हाला हे जे स्टेटमेंट आहे तर याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे कंपाऊंडमध्ये. आता कंपाऊंडमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते आता आपण बघणार आहोत. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करताना आपण 2
जे वेगवेगळे सेंटेन्सेस असतात त्यांना आपण मर्ज करतो आणि त्यांच्यापासून एकच सेंटेन्स बनवतो, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड करणं. ओके, 2 डिफरंट सेंटेन्सला आता बघा, दिलीप हॅड ॲन आयडिया आणि हिअरिंग द साऊंड ऑफ म्युझिक, हे 2 वेगळे स्टेटमेंट्स आहेत जे आपण कॉमाने सेपरेट केले आहे. पण कंपाऊंड करताना आपण या दोन्ही स्टेटमेंटला एकत्र करणार, मर्ज करणार. कसं मर्ज करायचं, तर या दोघांच्या मध्ये आपण कुठलंही एखादं अँड ऑर असे जॉईनिंग वर्ड्सचा यूज करणार आणि त्याच्या आधारे आपण या दोघांना जॉईन करणार आणि त्याच्यापासून एकच सेंटेन्स बनलं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो कंपाऊंड सेंटेन्स. आता कसं बनणार बघा, दिलीप म्हणजे साऊंडचा आवाज ऐकून, ठीक आहे, सॉरी म्युझिकचा साऊंड ऐकून दिलीपला आयडिया आली, ठीक आहे, असं आपलं पूर्ण वाक्य आहे. मग आपण असं घेऊ शकतो की दिलीपने म्युझिकचा साऊंड ऐकला आणि त्याला आयडिया आली. ठीक आहे, आपल्याला कंपाऊंड करताना आपण काय करू शकतो, दिलीपने म्युझिकचा साऊंड ऐकला किंवा म्युझिकचा आवाज ऐकला आणि त्याला आयडिया आली किंवा आयडिया सुचली. ओके, सो असं आपण लिहू शकतो. म्हणजेच काय, दिलीपने कुठेतरी आपल्याला अँड यूज करायचं आहे कंपाऊंड करताना, तर आपण अशा पद्धतीने दोन्ही सेंटेन्सेसला जॉईन करू शकतो. दिलीपने आवाज ऐकला पाहिजे ना, म्हणजे पास्ट टेन्स पाहिजे. सो दिलीप हर्ड, HERD, हर्ड the sound of the music. दिलीप हर्ड साऊंड ऑफ म्युझिक आणि त्याला आयडिया आली. सो अँड ही हॅड ॲन आयडिया किंवा अँड हॅड ॲन आयडिया असं पण घेऊ शकता. ही पण चालेल, नाही घेतलं तरी पण चालेल. सो दिलीप हर्ड द साऊंड ऑफ म्युझिक अँड ही हॅड ॲन आयडिया, असं हे तुमचं पूर्ण बनणार आहे सेंटेन्स कंपाऊंड ह्याच्यामध्ये. ठीक आहे, सो कंपाऊंड करताना तुम्हाला पूर्ण दोन्ही पण सेंटेन्सेसला मर्ज करायचे आहेत बाय युझिंग अँड ऑर एक्सेट्रा. ओके, डन. आता नेक्स्ट आहे यूज ऑफ एबल टू ऑर अनेबल टू. आता या ठिकाणी तुम्हाला एबल टू किंवा अनेबल टूचा यूज करायचा आहे. क्वेश्चन काय आहे की द स्टुडंट्स कुड नॉट आस्क एनी क्वेश्चन टू द टीचर. आता मला सांगा, तुम्ही या ठिकाणी एबल टू वापराल की अनेबल टू वापराल? कुड नॉट आहे ना, म्हणजे तुम्ही या ठिकाणी अर्थात अनेबल टू वापरणार. पहिलं तर टास्क हे आहे की हे शोधणं की आपल्याला नेमकं काय वापरायचं आहे, अनेबल टू वापरायचं आहे. म्हणजेच इथे क्वेश्चन असा आहे की स्टुडंट्स टीचर्सला क्वेश्चन नाही विचारू शकत. ठीक आहे, म्हणजे कुड नॉटचा अर्थ काय होतो, शकत नाही. ओके, विचारू शकत नाही मधला त्याचा अर्थ काय होतो, शकत नाही. अनेबल टूचा अर्थ पण शकत नाहीच होतो. एबल टूचा अर्थ शकतो आणि कुडचा अर्थ पण होतो शकतो. ठीक आहे, आता इथे शकत नाही, विचारू शकत नाही, राईट, असं आहे. मग तुम्हाला कुड नॉटच्या ऐवजी अनेबल टूचा यूज करायचा आहे. कसा यूज करायचा, काही बदल करायचे आहेत का, तर काहीच बदल करायचे नाहीत. बघा, द स्टुडंट्स वर आपण यासाठी घेते कारण हे पास्ट टेन्समध्ये आहे. वर अनेबल, काही वेळेस नॉट एबल टूचा पण यूज करायला येतो. अनेबल आणि नॉट एबल टू दोघांचं पण मिनिंग सगळं काही सेम आहे. अनेबल टू, त्याच्यानंतर आहे असा प्रश्न, आस्क एनी क्वेश्चन टू द टीचर. ठीक आहे, पुढे आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. द स्टुडंट्स वर अनेबल टू आस्क एनी क्वेश्चन टू द टीचर, आणि हेच द स्टुडंट्स कुड आस्क एनी क्वेश्चन्स टू द टीचर असतं. द स्टुडंट्स वर एबल टू आपण घेतलं असतं. ठीक आहे, कुड नॉट असल्यामुळे आपण अनेबल टू घेतलं. जर या ठिकाणी फक्त कुड असतं तर आपण एबल टू घेतलं असतं. जेव्हा तुम्ही इथे स्टुडंट्स म्हणताय तेव्हा इथे वॉज न येता वरच आलं पाहिजे. ठीक आहे, सो द स्टुडंट्स वर अबेल टू ऑर वर अनेबल टू वॉट एवर आस्क एनी क्वेश्चन टू द टीचर. डन. सो अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला जे काही आपला सब्जेक्ट असेल तर ते लिहायचं आहे. मग तुम्हाला वर, वॉज असे टू बीचे प्रॉपर फॉर्म यूज करायचे आहेत. अनेबल टू, एबल टू जे काही असेल ते यूज करायचं आहे आणि मग तुमचं उरलेलं सेंटेन्स आहे असं येणार आहे आणि पुढे फुल स्टॉप. ठीक आहे, आय होप तुम्हाला याच्याबद्दल पण आयडिया मिळालेली आहे. नेक्स्ट आहे निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. आता तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं आहे, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं आहे विदाऊट चेंजिंग मिनिंग. तुम्हाला कोणत्याही स्टेटमेंटचं मिनिंग बदलायचं नाही आहे, फक्त त्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जर मिनिंग बदललं तर तुमचे मार्क्स तिथेच जातील. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं मिनिंग तुम्हाला बदलता येणार नाही, फक्त तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे. आता जेव्हा तुम्हाला मिनिंग न बदलता कन्व्हर्जन करायचं आहे तेव्हा तुम्हाला अपोजिट वर्ड्स यूज करावे लागतात. म्हणजे कसं, आता इथे बघा आपलं स्टेटमेंट काय आहे, सोपी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट. सोपी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट. ओके, असं तुमच्याकडे स्टेटमेंट आहे. आता हे बघूनच कळते की पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्हमध्ये कुठेतरी नॉट किंवा नो, नन, नथिंग वगैरे असे कुठले तरी वर्ब्स यूज केलेले, असे कुठले तरी शब्द यूज केलेले असतात. बट या ठिकाणी कुठेही कुठलाच निगेटिव्ह असा शब्द यूज नाही केला आहे. त्याच्यामुळे अर्थात हे स्टेटमेंट कसं आहे, पॉझिटिव्ह आहे आणि मग तुम्ही याला निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करणार आहात.
आता निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कुठेतरी नॉटचा यूज करावा लागेल. ठीक आहे. सेंटेन्स बघा कुठल्या टेन्समध्ये आहे. सोपी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट. सोपी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. आता स्टॉप केलं म्हणजेच काय, त्याने कंटिन्यू नाही केलं. तर याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक वेळी अपोजिट वर्ड्सचा यूज करायचा आहे. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करताना पण आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करताना पण. सोपी स्टॉप्ड म्हणजेच काय, सोपी डिड नॉट कंटिन्यू. ठीक आहे. सोपीने स्टॉप केलं म्हणजे काय, सोपीने कंटिन्यू नाही केलं. सो सोपी डिड नॉट कंटिन्यू हिज अनअवेलिंग रॅकेट हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. लेट मी राईट. सोपी SOPY डीड आपण वापरते कारण स्टॉप्ड आहे ना. स्टॉप्स असतं तर मग आपण डज वापरलं असतं. ठीक आहे. सो आता इथे आपल्याला स्टॉप्ड असल्यामुळे डीड घ्यायचं आहे. निगेटिव्ह करायचं असल्यामुळे नॉट घ्यायचं आहे. स्टॉपचं अपोजिट वर्ड ते म्हणजे कंटिन्यू. कंटिन्यूड येणार का इथे, नाही, का तर आपण डीड ऑलरेडी वापरलं आहे. कंटिन्यू हिज पुढे आहे असं, हिज अनअवेलिंग रॅकेट पुढे आहे असं येणार. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे जे सेंटेन्सेस आहेत तर ते लिहिणार आहोत. सो इन धिस वे आपण सगळे ग्रामरचे टॉपिक्स पाहिलेले आहेत, जे PYQजमध्ये येऊन गेलेले आहेत, जे एक्झाममध्ये येऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त असा कोणताही टॉपिक नाही आहे जो तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. एक आहे इन्फिनिटिव्ज ओळखा. जेव्हा इन्फिनिटिव्ज ओळखण्यासाठी येतात तेव्हा टू सोबत जो काही वर्बचा फॉर्म असेल ते असतं आपलं इन्फिनिटिव्ह. टू प्लस वर्ब हे असतं आपलं इन्फिनिटिव्ह. सो जर तुम्हाला कधी आलंच की इन्फिनिटिव्स आयडेंटिफाय करा तर इन्फिनिटिव्ज असणार आहे टू प्लस वर्ब. ठीक आहे. सो याच्या व्यतिरिक्त कुठलेही प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये नाही विचारले जात. एवढंच ग्रामर तुम्हाला एक्झाममध्ये आहे. लाईक पुढे तुम्हाला आता ग्रामरच्या क्वेश्चन्समध्ये थोडंसं पॅटर्न बदललेलं आहे. तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातात आणि त्यापैकी करेक्ट ऑप्शन तुम्हाला लिहायचं असतं. ते खूप इझी आहे. सो तसे पण क्वेश्चन्स येतात किंवा डिरेक्टली आन्सर लिहायला पण क्वेश्चन्स येतात. सो डिपेंड्स अपॉन द पेपर. तुम्हाला 4 ऑप्शन्स असतील तर वेल अँड गुड. तुम्हाला फक्त 4पैकी जो बरोबर आहे तो लिहायचा आहे. पण जर स्वतःहून आन्सर लिहायचं असेल तर मात्र तुम्हाला थोडे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. त्यासाठी प्लीज थोडीशी प्रॅक्टिस करा. ही PDF मी आता तुम्हाला टेलिग्रामवरती अवेलेबल करून देते. पुन्हा एकदा सॉल्व करा. आता काही चुकलं नाही पाहिजे. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या लक्षात ठेवायचे आहेत आणि पुन्हा एकदा याला सॉल्व करायचं आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशा प्रकारचे अजून बरेचसे व्हिडिओज मी अपलोड करते 12th स्टँडर्ड इंग्लिशसाठी. सो प्लीज ते सगळे फॉलो करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय.